श्यामपूरमध्ये महिलांसाठी फक्त एकच टेलरचं दुकान होतं. त्याचा मालक राजू खूपच वाह्यात स्वभावाचा होता. त्याच्या दुकानात जेव्हा एखादी महिला किंवा मुलगी यायची तेव्हा तो त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. अहो काय वहिनी, तुम्ही हा ड्रेस घेऊन आलाय तो तर जुना आहे ना, आणि म्हणताय की ह्याच मापाचा ड्रेस शिवा म्हणून. अहो एवढ्या महिन्यात तर तुमची कंबर किंवा तुमचा साईज तर वाढलाच असेल ना. जुन्या मापावर जर हा ड्रेस शिवला तर फिटिंग बरोबर येणार नाही ना. बरं ठीक आहे, घ्या मग माप. त्या महिलेच्या एवढ्याच बोलण्यावर राजूचे डोळे चमकायला लागतात आणि मग आपल्या गळ्यात असलेल्या टेपने तो माप घ्यायला लागतो. वहिनी जरा समोर या बरं. हा ठीक आहे आता जरा कमरेचं माप घेऊ. त्यानंतर तर केवळ अर्धा तास तो माप घेण्यातच घालवायचा. आणि जर त्याला कोणी काही म्हटलं, "अहो दादा, किती वेळ झालं माप घेताय तुम्ही? संध्याकाळपर्यंत हेच करणार का?" हे बघा वहिनी, माझं नाव आहे राजू मास्टर. मी माझ्या कामात काही कमी जास्त ठेवत नाही. नीट माप घेतलं तरच चांगला ड्रेस शिवीन ना. आता त्याच्या या बोलण्यावर कोण काय बोलणार. मग त्या महिला तिथून गेल्यानंतर तो त्यांच्याच विचारात अडकून राहायचा. काय फिगर होती वहिनींची. ओ हो, यांच्या समोर तर सगळ्या हिरोईन फेल आहेत यार. वा उपरवाले, काय नशीब बनवलेस तू माझं. नक्कीच मी मागच्या जन्मी काहीतरी चांगली कर्म केली असतील, जे तू मला टेलर बनवलंयस. देवा, आता फक्त एकच प्रार्थना आहे, पुढच्या जन्मी बी मला टेलरच बनव, म्हणजे मी अशा सुंदर सुंदर बायकांची वेगवेगळी मापं घेऊ शकीन. राजू आपल्या कामाव्यतिरिक्त या येणाऱ्या महिलांशी छेडछाड करायचा. त्याचा व्यवसायही तसाच होता, त्याच्यामुळे लोकांना ते कळून यायचं नाही. श्यामपूर गावात विनीता नावाची एक रिटायर्ड टीचर आपली मुलगी सिम्मी आणि मुलगा विकास बरोबर राहत होती. विकासचं आत्ता नुकतंच शर्मिला नावाच्या मुलीबरोबर लग्न झालं होतं. शर्मिला खूपच भोळी मुलगी होती. असेच एक दिवस सकाळची वेळ होती. शर्मिला डोक्यावर पदर घेऊन आपल्या सासूला चहा द्यायला गेली. "ही घे सासूबाई, तुमचा चहा आलं घालून केलाय," असं म्हणून तिने चहा आपल्या सासूला दिला. विनीताने चहा घेतला आणि मग शर्मिला तिथून निघून जात होती. "सुनबाई, 1 मिनिट थांब, मला तुझ्याशी बोलायचंय जरा." "माझ्याकडून काही चूक झाली का आई? चहा ठीक आहे ना?" "अगं तू एवढी घाबरतीयस कशाला? मी तुझी सासू आहे, राक्षस थोडीच आहे जे तुला खाऊन टाकणार आहे. आणि राहिला प्रश्न चहाचा, तो तर मी अजून प्यायलाच नाहीये." असं बोलून त्यांनी चहाचा कप उचलला आणि चहा पिऊ लागल्या. चहा पिताच, "वा, खूपच छान झालाय चहा, अगदी तुझ्यासारखाच." "अगं सुनबाई, तू उभी काय आहेस? तुला मी सांगितलंय ना इथे बस म्हणून. बस." "हो आई, मला सांगा तुम्ही काय बोलणार आहात माझ्याशी?" मग शर्मिलाची सासू तिला म्हणते, "शर्मिला, अगं तुझ्या लग्नाला जवळपास 1.5 महिना होत आला आता. तू अशी किती दिवस साडी नेसून असा पदर घेऊन राहणार आहेस?" "मला कळलं नाही आई." "अगं तुम्ही काय आता आमच्या पिढीच्या नाही आहात की कायम पदर आणि साडीतच तुम्ही राहणार. तुम्ही नवीन पिढीच्या मुली आहात. तू घरात तुझा पंजाबी ड्रेस घालू शकतेस की. मी तुला काहीच बोलणार नाही त्यासाठी. पण आई, मी तर सलवार सूट घेऊनच नाही आले. मला वाटलं लग्नानंतर साडीच नेसावी लागेल." "अगं असं कुठे असतं का?" त्यानंतर विनीताने आपली मुलगी सिम्मीला हाक मारली. "सिम्मी, सिम्मी." सिम्मी त्यावेळी कॉलेजला जाण्याची तयारी करत होती. आईचा आवाज ऐकून ती बाहेर आली. "काय झालं आई, काय म्हणतीयेस? कुठे चाललीयेस का?" "हो आई, मी कॉलेजला चाललीये." "अगं पण आज रविवार आहे ना?" विनीता कॅलेंडरकडे बघून म्हणाली. मग सिम्मी त्या कॅलेंडर जवळ जाऊन त्याचं पान उलटून म्हणाली, "आई, जानेवारी संपलाय, हा फेब्रुवारी आहे, फेब्रुवारी, आणि आज शनिवार आहे." "ओह, मी तर हे बघितलंच नाही. बरं मला हे तर सांग की मला का बोलवलं होतंस?" "अगं तुझ्याकडे ते 4-5 ड्रेस मटेरियल आहेत ना, जे मागच्या महिन्यातच घेतलेले होते?" "हां, हो आहेत ना." "ते तू वहिनीला दे. ती राजू टेलरकडे जाऊन ते शिवून घेईल. तुझ्या वहिनीकडे एक पण ड्रेस नाहीये." "ठीक आहे आई, मी देते." सिम्मीने ड्रेस मटेरियल आपल्या वहिनीला दिली आणि सिम्मी कॉलेजला गेली. "सुनबाई, हे ड्रेस मटेरियल घे आणि ते शिवून आण. इथे जवळच राजू टेलर आहे, तू त्याच्याकडे जा." "मी एकटी जाऊ?" "हो सुनबाई, जा की. तुला माहितीये ना माझे गुडघे किती दुखतात ते. तुझ्याबरोबर आत्ता आले ना तर पुढचा 1 आठवडा माझं चालणं फिरणं बंदच होऊन जाईल बघ." शर्मिला ड्रेस मटेरियल घेऊन राजू टेलरच्या दुकानात आली. राजूने तिला पाहताच, अरे ही कोण हुस्न मलिका येतीये, डोक्यावर पदर बिदर घेऊन. आधी तर हिला इथं पाहिलं नाहीये. राजू टेलर शर्मिलाला डोळे फाडून बघत होता.
तो तिच्याकडे अशा पद्धतीने बघत होता ते शर्मिलाने पाहिलं. मग राजू तिला म्हणाला, बोला वहिनी, काय सेवा करू मी तुमची? मला हे ड्रेस शिवून हवे आहेत. हो हो, शिवून देतो की. कसा शिवायचा आहे तुम्हाला? पटियाला की नॉर्मल? पटियाला. पटियाला काय आहे? अहो, पटियाला नाही माहित तुम्हाला? आजकाल ती स्टाईल खूप चाललीये. मी तर एकदम एक्सपर्ट आहे पटियाला मध्ये. माझ्याकडून लांबून लांबून लोक येतात पटियाला ड्रेस शिवायला. त्यानंतर राजू टेलरने शर्मिलाला दुकानातले काही सॅम्पल पीस दाखवले. शर्मिलाला ते खूप आवडले. हा छान आहे, तुम्ही माझ्यासाठी पण असेच बनवा. अहो, असं काय? याच्यापेक्षा भारी बनवतं की. पण आधी तुम्हाला द्यायला लागेल. द्यायला लागेल? काय काय द्यायला लागेल? अहो, माप द्यायला लागेल ना. बिना मापाचं मी कसा शिवणार ना ड्रेस. त्यानंतर राजू शर्मिलाचं माप घेऊ लागला. शर्मिलाशी बोलत असतानाच त्याला अंदाज आला होता की ही खूपच भोळी मुलगी आहे. त्यामुळे त्याने मनातल्या मनातच विचार केला, आज तर मी हिचं एकदम निवांत माप घेणार आहे. माप घेण्याच्या बहाण्याने राजू सतत तिला स्पर्श करत राहिला आणि तो स्पर्श नॉर्मल स्पर्श नव्हता ही गोष्ट शर्मिलाच्या लक्षात आली. अहो दादा, हे तुम्ही काय करताय? असं कोण माप घेतं? चला बाजूला व्हा, दूर व्हा. अहो, काय झालं? काय झालं वहिनी? चिडल्या का तुम्ही? चिडू नाही तर काय करू मग? तुम्ही हे असं कसं आणि किती वेळ माप घेताय? कधी कमरेचं माप घेताय, कधी इकडे हात लावताय, कधी तिकडे हात लावताय. अरे, हे काय बोलणं झालं वहिनी? टेलरला माप घ्यायचं म्हणजे इकडे तिकडे हात लावायलाच लागणार ना. माझ्या डोळ्यात तर काय मशीन सेट नाही ना की एखाद्याला बघितलं की माप मिळालं मला. राजू अशीच उडवाउडवीची उत्तरं देऊन आपल्या या हरकती लपवायचा प्रयत्न करायचा. पण शर्मिला भोळी नक्कीच होती, पण तिला चांगली जाण होती. हे बघा, माझ्यासमोर उगाचच हुशारी करू नका. मला चांगली कल्पना आहे तुम्ही काय करत होतात. अहो, मी गप्पा बसलोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही पण बोलाल. मी काय नवीन टेलर नाहीये इथला. किती वर्षांपासून काम करतोय मी इथं. हजारो बायकांचे ड्रेस शिवले असतील मी इथं. पण आजपर्यंत कोणी मला असं बोललं नाहीये जसं तुम्ही बोलताय. तुम्हाला जर माझ्याकडून ड्रेस शिवायचा नसेल तर तुम्ही जाऊ शकता इथून. पण हे असले आरोप उगाचच लावू नका माझ्यावर. मी पण फॅमिलीवाला माणूस आहे. शर्मिला तिथून निघून गेली आणि तिने आपल्या सासूला सगळा प्रकार सांगितला. हे तू काय बोलतीयस सुनबाई? हो आई, तो खूपच बदमाश टेलर आहे. माप घेण्याच्या नावाखाली तो उगाचच हात लावत होता. मला तर त्याच्या चेहऱ्यावरूनच तो बदमाश दिसतो. अच्छा, सिम्मीला येऊ दे, मग आपण तिघी जणी मिळून त्या बदमाश टेलरच्या दुकानात जाऊयात. सिम्मी आल्यानंतर त्या तिघींनी मिळून एक प्लॅन बनवला. मग सिम्मी त्या टेलरच्या दुकानात गेली आणि त्याला ड्रेस शिवायला सांगितला. आणि आपल्या सवयीप्रमाणे बदमाश राजू सिम्मीचं माप घेऊ लागला. पण या वेळेला त्याच्या या सगळ्या हरकती शर्मिलाने लांब उभं राहून रेकॉर्ड केल्या होत्या. मग त्यांनी पोलिसांना फोन करून तिथे बोलवून घेतलं. थोड्या वेळातच पोलिसही तिथे आले. पोलिसांना बघून तर राजूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. काय रे, तूच ना राजू टेलर? होय मॅडम, मीच आहे. काय झालं मॅडम? त्याच्या या बोलण्यावर इन्स्पेक्टर शशिकलाने त्याला एक जोरदार कानाखाली मारली आणि शर्मिलाने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ त्याला दाखवला. बदमाश कुठला? हेच करतोस का तू तुझ्या दुकानात रे? तुला काय वाटतं हे कळणार नाही आम्हाला? चल, तू आता पोलीस स्टेशनला चल. असे चापकाचे फटके देते ना तुला, एवढे फटके देते ना की तुझी सगळी बदमाशी निघून जाईल. इन्स्पेक्टर शशिकलाने राजूला जेलमध्ये पाठवलं. मग त्याच्यावर केस चालली आणि त्याला 5 वर्षाची सजा झाली. विनीताची सून शर्मिला भोळी नक्कीच होती, पण तिने चुकीच्या व्यवहारासाठी आवाज उठवला. ती गप्प बसली नाही. मित्रांनो, तुम्ही सुद्धा चुकीच्या व्यवहाराबद्दल आवाज उठवा. अन्याय सहन करू नका, त्याविरुद्ध लढा. अंजू आपले आईवडील आणि छोट्या भावाबरोबर बिजापूरमध्ये राहत होती. अंजूला लहानपणापासूनच शिलाई करण्याची खूप आवड होती. फॅशन डिझायनिंग विषयात जेव्हा तिला शाळेत प्रथम क्रमांक मिळाला तेव्हा ती आपली आई सुलोचनाला म्हणाली, आई, हे बघ, फॅशन डिझायनिंग परीक्षेत मला सगळ्यात जास्त मार्क मिळालेत. मॅम म्हणाल्या की मी सगळ्यात सुंदर फ्रॉक शिवलाय. अरे वा, हा फ्रॉक तर खरंच खूप छान आहे. शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंजू आपल्या आईला म्हणाली, आई, मी कॉलेजच्या शिक्षणाबरोबर फॅशन डिझायनिंग पण शिकेन. माझी मैत्रीण प्रज्ञाच्या घराशेजारी एक बुटीक आहे. ते 800 रुपये महिना घेतात शिकवायचे. 6 महिन्याचाच कोर्स आहे. करू दे ना आई. पण बाळा, तुझ्या बाबांना हे नाही आवडणार. ते हेच म्हणतील की तुझी आणि अमितच्या शाळेची फीस एवढी आहे. ही फी भरायला कुठून पैसे आणणार? आई, पैशाची सोय मी करते. तू फक्त शिकायला मला हो म्हण प्लीज. बरं ठीक आहे, चल, तुझी इच्छा. अंजू आपल्या पॉकेट मनीमधून पैसे वाचून साठवायची.
तिने तिचे स्वतःचे सगळे खर्च बंद केले होते. साठवलेल्या पैशातून तिने बुटीकमधून शिलाईचा ॲडव्हान्स कोर्स केला. आता ती घरी पण प्रॅक्टिस म्हणून कपडे शिवायला लागली होती. हे घे आम्ही, तुझ्यासाठी हा शर्ट शिवलाय मी. कसा आहे बघ? दीदी, हा तर खूपच छान शर्ट आहे. वाव दीदी, तू तर डिझायनर टेलर झालीस. काही दिवसांनी सौरभ नावाच्या मुलाचं अंजूला स्थळ येतं. सौरभ आपली आई पुष्पाबरोबर राहत होता आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता. अंजूचं लग्न सौरभ बरोबर होतं आणि लग्नानंतर तिला एक गोड मुलगा होतो, सुमित. एक दिवस, अंजू बाळा, तू आता दुसऱ्यांदा पोटुशी आहेस. जास्त काम करत नको जाऊ. तू तुझी काळजी घेत जा. आई, आज पाणी आलं नाही ना, म्हणून शेजारच्या नीमा आंटींकडून पाणी भरून आणलं. अंजू, आई बरोबर माँ सही कह बोलती. रही तू है. तुझी काळजी अपना घेत जा. ख्याल रखा करो. आता मी 3 और दिवस वैसे भी मुंबईला जाणार मैं आहे 3-4 ऑफिसच्या दिनों के लिए कामासाठी. ऑफिस के काम से माझं मुंबई जा रहा जाणं हूँ. खूपच अपना जरुरी ध्यान आहे. रखना. नाही मेरा तर मी जाना तुझ्या जरूरी बरोबर ना नक्की होता तो मैं थांबलो तुम्हारे असतो. पास ही रहता. माझी डिलिव्हरीची वेळही जवळ आली आहे आणि तुम्ही... काही कोई हरकत बात नाही नहीं अंजू. अंजू. आई माँ आहे है ना तुझ्या तुम्हारी जवळ. देखभाल के लिए. बाबा, माझ्यासाठी तुम्ही मुंबईहून काय आणाल? तुझ्यासाठी खूप सारी खेळणी आणीन बाळा, ठीक आहे? सौरभ ऑफिसच्या कामासाठी विमानाने मुंबईला जातो. पण सौरभचं विमान मुंबईला क्रॅश होतं आणि त्यामुळे सौरभ बरोबरच बरेच लोक त्या अपघातात मारले जातात. तिकडे सौरभच्या घरी, सुमित, तू आधी अभ्यास मम्मी, कर, बस थोड़ी देर मग TV कार्टून बघ देखने बाळा. दो ना. आई, थांब ना, थोड्या वेळच बघू दे ना. आता हाती आलेल्या बातमीनुसार मुंबईला जात असलेलं एक विमान क्रॅश झालं आणि या अपघातात बरेचसे लोक मारले गेले आहेत. या विमान अपघातात सौरभचाही मृत्यू होतो. ही बातमी ऐकून अंजूला खूपच धक्का बसतो. तिच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला होता. ही बातमी ऐकून ती एकदम सुन्न झाली होती. हे काय झालं रे देवा, परमेश्वरा, माझं पोर तू का घेऊन गेला? मला का नाही घेऊन गेलास त्याच्या ऐवजी? आई, सौरभ आपल्या सगळ्यांना सोडून गेला. आई. अंजू सुमितच्या हातून सौरभचे अंतिम संस्कार करते. काही दिवसांनी अंजू एका मुलीला जन्म देते. आता अंजूवर तिघांचीही जबाबदारी होती. आई, मी काय करू ग? सौरभचं असं अचानक जाणं मला अजूनही पटत नाही. सुमित रोज बाबा बाबा म्हणतो आणि रडतो. अंजू, मी काही पैसे पाठवू का अमितकडून? नको आई, तुम्हालाही आधीच एवढा खर्च, घराचं भाडं, इतर खर्च, तुम्हाला उगाच त्रास नको. अंजू, तू माझी काळजी करू नको बाळा, सगळं नीट होईल बघ. अंजू खूपच टेन्शनमध्ये असायची. पैशांच्या तंगीमुळे हळूहळू तिच्याकडचे साठवलेले पैसेही संपले होते. माहेरी आधीच वडिलांवर घराची सगळी जबाबदारी होती, म्हणून अंजूला आपली जबाबदारी त्यांच्यावर टाकणं योग्य वाटलं नाही. आई, तू मला आधीसारखं आईस्क्रीम आणि पिझ्झा खायला मॉलमध्ये नाही घेऊन जात आता. मला हा वरण भात नकोय. सुमित बाळा, आत्ता तू हे खा, मी तुझ्या वाढदिवसाला ना तुला जे हवं ते सगळं खायला देईन, प्रॉमिस. अंजू, तू आज सुमितला खोटा दिलासा दिलास. आता तू त्याची इच्छा कशी पूर्ण करशील? अंजू दुःखी होते. तिचं बाळही रडायला लागतं. आई, तुम्ही सुमीला सांभाळा, मी बाजारातून दूध घेऊन येते. अंजू दूध घ्यायला जाते तेव्हाच एक माणूस तिला भेटतो. नमस्कार मॅडम, माझं नाव अविनाश आहे. नमस्कार, बोला, काय काम आहे? गेल्या 3 महिन्यांपासून तुमच्या फ्लॅटचं भाडं मला मिळालेलं नाहीये, म्हणून मी स्वतःच इथे घ्यायला आलो. 60,000 रुपये तुमचं 3 महिन्याचं भाडं आहे. कधी देणार तुम्ही ते? अविनाशजी, मला थोडा वेळ द्या, मी सगळं भाडं देईन तुमचं. मॅडम, मी गेल्या 3 महिन्यापासून काहीच बोललो नाही. आता मला माझे पैसे हवे आहेत. तुम्हाला जर एवढ्या महागड्या फ्लॅटमध्ये राहायला परवडणार नसेल तर तुम्ही घर खाली करू शकता. नवीन भाडेकरू माझ्याकडे तयार आहेत, जे जास्त भाडं द्यायला तयार आहेत. अंजू आपलं मंगळसूत्र विकून अविनाशला फ्लॅटचं रेंट देते आणि तो फ्लॅट खाली करते. अंजू मुलांना आणि सासूला घेऊन दुसरीकडे जाते. तिला एका वस्तीमध्ये 1500 रुपये महिन्याने एक खोली भाड्याने मिळते. आई, मी शेजारच्या सरकारी नळावरून पाणी भरून आणते. अरे बाबा, 700 रुपयाला घ्यायची असेल तर घे, नाहीतर एकदम चांगली शिलाई मशीन आहे माझी. वयामुळं मला आता जरा कमी दिसतंय म्हणून, नाहीतर मी आतापर्यंत मशीनवर काम करत होते. राहू द्या बाई, मला नाही घ्यायची. 500 रुपयापेक्षा जास्त देणार नाही मी याचे. गंजलेलीच तर मशीन आहे. राहू दे, जा, मला नाही विकायची. ती बाई मशीन न विकता स्वतःकडेच ठेवते. तेव्हाच, आजी, ही शिलाई मशीन तुम्ही मला विकत द्याल का? मी तुम्हाला 700 रुपये देते. तुला तर मी इथं कधी पाहिलं नाही.
वस्तीत नवीन राहायला आलीयस का? हो आजी, माझं नाव अंजू. मी बिजापूरला राहत होते. आत्ता 2 दिवसापूर्वीच इथं आले. बरं, माझं नाव सुशीला. तुला हे मशीन पाहिजे असेल तर घे, पण तू जरा काळजीत दिसतीयस मला. सुशीला अंजूच्या शेजारीच राहत होती. अंजू आपलं दुःख दाबून ठेवत होती. सुशीलाच्या अशा विचारणामुळे अंजूला रडू आवरेना आणि तिने आपली सगळी कहाणी सुशीलाला सांगितली. तू रडू नको अंजू, एक काम कर, तू ही शिलाई मशीन घेऊन जा आणि तुझं टेलरचं काम सुरू कर. मी तर असंही हे मशीन विकतच होते, आता ते तुझ्या कामी येईल. यापेक्षा चांगली गोष्ट ती काय? तुमचे खूप खूप उपकार आजी. सुशीला खूपच मोठ्या मनाची बाई होती. अंजूने हा सगळा प्रकार आपल्या सासूला सांगितला. 2 दिवसानंतर, अगं अंजू कुठे आहेस तू? अहो आजी तुम्ही? आई, या सुशीला आजी. अंजू, ही माझी बहिणी आलीये माझ्याकडे. तिला तिच्या साडीवर ब्लाउज आणि पेटीकोट शिवून हवाय. रात्री तिला लग्नाला जायचंय. तुला जमेल का शिवून द्यायला संध्याकाळपर्यंत? हो आजी, मी आज दुपारपर्यंतच तुम्हाला हे शिवून देते, म्हणजे तुम्हाला फिटिंगही चेक करता येईल. अंजू दुपारपर्यंत ब्लाउज पेटीकोट शिवून तयार करते. आजी, तुमच्या वहिनींना हे एकदा घालून फिटिंग चेक करायला सांगा. अंजू, तू शिवलेले ब्लाउज पेटीकोट वहिनीला एकदम छान फिट झालेत. तिला खूप आवडलं तुझं काम. अच्छा, मला हे सांग, माझ्या टेलर सुनबाईच्या पहिल्या कमाईचे किती पैसे झाले बरं? आजी, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय, मी कसे काय पैसे घेऊ तुमच्याकडून? नाही अंजू बाळा, तू मेहनत केलीयस ना, हे घे 200 रुपये ठेव. वहिनीने दिलेत शिलाईचे. अंजू, सुशीलाबाई खरंच किती चांगल्या आहेत ना. हळूहळू सुशीला वस्तीतल्या अजून काही बायकांना अंजूकडे शिलाई काम द्यायला घेऊन जायची. आजूबाजूच्या सगळ्या बायका आता अंजूकडूनच ब्लाऊज शिवायला यायच्या. हळूहळू अंजूकडे आता शिलाईचं काम येऊ लागलं. सुशीला आजींना तर जणू देवाने अंजूची मदत करण्यासाठीच पाठवलं होतं. आई, देवाच्या कृपेने आणि सुशीला आजींच्या मदतीने आता माझी थोडीफार कमाई सुरू झालीये. मी सुमितला आता इथे जवळच्या शाळेत घालते. ठीक आहे, सौरभ गेल्यानंतर तू मोठ्या हिमतीने आम्हा तिघांना सांभाळलंस बाळा. तू खूप मोठ्या धीराची सून आहेस माझी. अंजूने सुमितला एका शाळेत घातलं. अंजू दिवसभर शिलाईचं काम करायची आणि मुलांची सासूची काळजीही घ्यायची. जीवनातल्या संघर्षाबरोबर जगणं आता अंजू शिकली होती. सौरभ गेल्यानंतर खूप धीराने स्वतःला सांभाळत अंजूने घराचीही जबाबदारी स्वीकारली होती आणि आपल्या मेहनतीने टेलरिंगचं काम सुरू करून ती आता पैसेही कमवायला लागली होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.